नमस्कार मंडळी, सिया आणि माझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज आपण काळ्या मसाल्यातील शेवगा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी शेवग्याच्या शेंगा कट करून आणि शिलून घेतल्या आहेत. गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायच्या आहेत. मीठ घातलं होतं थोडंसं. हे काळा मसाला आपण वाटून घेऊया. त्यानंतर आपण पातेलं ठेवूया गॅसवर. त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण राई घालून घेणार आहोत. जिरं घालून घ्यायचं आहे. लसूण घालून घ्यायचं आहे. लसणाचा कलर आपल्याला थोडासा चेंज झाला. हे बघा, आता थोडासा कलर चेंज झाला. आता यामध्ये आपण वाटण घालणार आहोत काळ्या मसाल्याचं. हे चांगलं परतून घेणार आहोत. हे बघा, रंग चेंज होत चाललेला आहे. आपल्याला असंच चांगलं हे परतून घ्यायचं आहे तेलावर. आता यामध्ये आपण काश्मीरी लाल मिर्च पावडर घालून घ्यायची आहे. याला मिक्स करून परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण लाल तिखट घालून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे. तुम्हाला कमी तिखट लागत असेल थोडं कमी घालायचं आहे. आता ह्या शेवग्याच्या शेंगा घातल्या आहेत मी उकडून घेतलेल्या. हे बघा, याला पण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे 1 मिनिट. आता यामध्ये पाणी घालणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. हे चांगलं आता आपल्याला उकळे आल्यावर मीठ घालून घ्यायचं आहे. मी शेवग्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे आपण थोडं कमी मीठ घालायचं आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती छान रस्सा झालेला आहे. 5 मिनटं झाकून शिजवून घ्यायचं आहे. बघा, शिजवून झालेली आहे. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. सिया आणि माझी रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. डिशमध्ये काढून घेते मी. तयार आहे आपली शेवगा भाजी. नक्की ट्राय करा. आणि कोणाला काळ्या मसाल्यातली भाजी आवडते